पुस्तकाचे नाव मुसाफिर. भाग 6. उद्योग क्षेत्र आणि लिखाण. 9-11. मला या सगळ्या भटकण्यात इंग्लंडमधला कंट्रीसाईड खूप आवडायचा. खूप स्वच्छ आणि साधा. कित्येकदा शेतांबाहेर बटाटे विकायचे आहेत किंवा इथे स्ट्रॉबेरीज मिळतील अशा पाट्या असायच्या. अर्थात आपल्यासारख्या तिकडल्या कंट्रीसाईडमध्ये झोपड्या आणि त्याबाहेर ढवळ्यापवळ्या बैलांची जोडी वगैरे दिसत नाही. पण तिथलं वागणं, राहणं, तिथले पब्स, तिथली दुकानं ही टुमदार, छान असायची. युरोपमध्ये शहरांपासून दूरवर आत गेलं की भाषेचा जबरदस्त प्रश्न पडतो. उदाहरणार्थ नॉर्वेमध्ये ऑस्लो किंवा बर्गेनपर्यंत ठीक आहे. पण एकदा मी खूप आतपर्यंत गेलो होतो. तिथेच राहण्याची पाळी आली होती. तिथे जाता जाता कोणालाही रस्ता विचारला तर त्यांची भाषाच कळेना, कारण इंग्रजी कोणालाच येत नव्हतं. भाषेचा हा प्रश्न फक्त जपानमध्येच असतो असं मला पूर्वी वाटायचं, पण हा प्रश्न युरोपातल्या खेड्यातही होता. प्रवास करताना वेगवेगळ्या ठिकाणची हवा वेगळी, जमिनीचा वास वेगळा, फुलं वेगळी आणि पाणीही वेगळं. मला आठवतंय एकदा स्कॉटलँडला गेलो होतो. तिथेही एडिनबरो किंवा ग्लासगोपर्यंत आपण थोड्या प्रयत्नांनी का होईना पण संभाषण करू शकतो. पण त्यापासून दूर आतल्या खेड्यात गेलात की त्यांचं बोलणंच कळेनासं होतं, अगदी इंग्रजी असूनही, कारण उच्चारच प्रचंड वेगळे. हे जसं स्कॉटलंडच्या बाबतीत खरं आहे तसंच ते इंग्लंड आणि अमेरिका यांच्याही बाबतीत खरं आहे. निदान पूर्वी तरी खरं होतं. या दोन्ही देशांतही इंग्रजीच बोललं जातं असलं तरी त्यांचे उच्चार एवढे वेगळे असतात की म्हणे एकदा एक इंग्रजी चित्रपट अमेरिकेत दाखवताना त्याखाली चक्क सबटायटल्स वापरावे लागले होते. हे तर जाऊच दे, पण इंग्लंडमध्येही लंडनचे उच्चार वेगळे तर यॉर्कशायरचे वेगळे. उच्चारांची गंमत बघा. खुद्द लंडनमध्ये ईस्ट एंड, वेस्ट एंड आणि इतर ठिकाणं इथल्याही लोकांची बोलण्याची पद्धत आणि उच्चार वेगळे असायचे. विविध प्रांतांतले वेगवेगळे उच्चार ऐकून मी पूर्वी वाचलेलं शॉचं पिग्मॅलियन आठवलं. त्यात असंच वेगवेगळ्या ठिकाणचे लोक हेल काढून कसं वेगळं बोलतात त्याचं वर्णन होतं. त्यावरूनच आपल्याकडे पुलंनी ती फुलरानी बेतलेलं होतं. यॉर्कशायरमध्ये बसला बुस म्हणतात. जेफ्री बॉयकॉट हा प्रसिद्ध क्रिकेटर हा यॉर्कशायरचाच. गावस्कर बरोबर तो कॉमेंट्री करताना ऐकायला मजा यायची. 1980च्या सुमारास लीड्सला मी बराच काळ काढला होता. त्या दिवसांची आणि त्या प्रदेशांची आठवण यायची. त्यांची खिल्ली उडवणाऱ्या अनेक विनोदी मालिका इंग्रजी टीव्हीवर बघायला मिळायच्या. पण त्यावेळेच्या काही कृष्णवर्णीयांच्या आठवणी मात्र खूपच क्लेशदायक होत्या. ते 1981चं वर्ष असावं. सॉफ्टवेअरच्या एका कामासाठी मी अनेक महिने इंग्लंडला राहिलो होतो. इंग्लंडच्या वास्तव्यात माझ्याकडे असलेल्या वॉक्सॉल गाडीतून आम्ही विल्यम वर्ड्सवर्थमुळे प्रसिद्ध असलेलं लेक डिस्ट्रिक्ट आणि ऑलिव्हर गोल्डस्मिथच्या व्हिकार ऑफ वेकफिल्ड मुळे प्रसिद्ध झालेलं वेकफिल्ड यासारख्या यॉर्कशायरमधल्या अनेक ठिकाणी मनसोक्त भटकायचो. भटकतानाही कृष्णवर्णीय माणसं दिसायची, पण ती फारशी श्रीमंत नसावीत. ती फारशी चैन करताना दिसायची नाहीत. कुठेतरी वेटर किंवा कुठेतरी मदतनीस अशीच कामं ती करायची. मग एका बाजूनं आता तर गुलामगिरी संपलेली असताना अशी का परिस्थिती होती? एवढी विषमता अजून का आहे? या सगळ्यांविषयी माझ्या मनात सतत विचार येत. त्या काळात BBC-वर अनेक चांगले कार्यक्रम लागत. एकदा चॅनल बदलताना एका चॅनलवर दी रूट्स नावाची एक मालिका चालली होती. सर्व कृष्णवर्णीयांच्या इतिहासावर रंगवलेली भयानक पण खिळवून टाकणारी अशी ती मालिका होती. सर्वप्रथम कृष्णवर्णीय लोकांना आफ्रिकेतून पकडून युरोप किंवा अमेरिकेत कसं आणलं गेलं, आणताना बोटींवर कसे त्यांचे प्रचंड हाल झाले, त्यात बरेचसे कसे मेले, अनेकांची ताटातूट कशी झाली आणि नंतर त्यांना गुलाम म्हणून मळ्यांवर कसं ठेवलं, त्यांना कशी अतिभयानक अंगावर काटा येईल अशी वागणूक मिळत असे, त्यांच्यातल्या पिढ्यानपिढ्यांनी अनेक शतकं गुलामगिरी कशी सहन केली, त्यांच्यात बंडाची ठिणगी कशी पेटली, त्यांच्या संघटना कशा उभ्या राहिल्या आणि शेवटी त्यांना मर्यादित का होईना पण स्वातंत्र्य कसं मिळालं, याविषयी या मालिकेत चित्र रंगवलं होतं. ॲलेक्स हॅलीच्या दी रूट्स या कादंबरीवरून ही मालिका निर्माण केली होती. 200 वर्षांचा काळ व्यापणारी ही कादंबरी आहे. 1750 साली जन्मलेल्या कुंटा किंटे नावाच्या एका आफ्रिकन मुलाच्या आयुष्याच्या कहाणीपासून सुरू होऊन नंतरच्या अनेक पिढ्यांचं चित्रण यात केलं होतं. ही मालिका बघताना असं वाटलं, प्रत्यक्ष कृष्णवर्णीय लोकांना हे सगळं बघताना काय वाटत असेल? प्रचंड अपमान आणि अन्याय यांची मनात उजळणी होत असताना अंगाची लाहीलाही तर होत नसेल? आणि प्रत्यक्षात झालं तसंच. ही मालिका चालू असताना कृष्णवर्णीयांनी इंग्लंडभर दंगली केल्या. प्रचंड जाळपोळ झाली. अनेकांना अटक झाली.
टी व्हीवर आणि पेपरात त्याच्याच बातम्या यायच्या. मी त्यावेळी लीड्स या शहरात होतो. त्या काळी या शहरात बऱ्यापैकी दहशत पसरली होती. संध्याकाळी सिटी सेंटरमधनं हिंडताना दहशत जाणवायची. ही दंगल बरेच दिवस चालली आणि शेवटी शमली. इंग्लंडमधले महिने भराभर उलटले. शेवटी इंग्लंडहून परतायला 1च महिना राहिला होता. मला घर बदलायचं होतं. मग मी मनाचा हिय्या करून तो महिना एका कृष्णवर्णीय कुटुंबात काढायचं ठरवलं. पेईंग गेस्ट सारखी एक जाहिरात मी बघितली आणि त्यांना भेटायला गेलो. शहराच्या सिटी सेंटर जवळच एका अत्यंत लहान घरात एक कृष्णवर्णीय जोडपं राहत होता. त्यांना एक मुलगा होता. तो बराच टपोरी होता. त्यानं शिक्षण अर्धवटच सोडलं होतं. मी त्यांच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहायचं ठरवलं. त्या घरातले आईवडील जवळच एक बारीकसं टपरीवजा हॉटेल चालवायचे. मी सकाळी तिकडेच नाश्त्याला जायचो, कारण ब्रेड अँड ब्रेकफास्ट अशीच ती योजना होती. दिसायला ओबडधोबड आणि वरकरणी असंस्कृत वाटणाऱ्या त्या जोडप्यांमध्ये माणुसकी मात्र खूप होती, हे मी तिथे राहायला गेल्यावर माझ्या लक्षात आलं. एकदा तर मला जखम झाली तर त्यांनीच 2 दिवस माझी काळजी घेतली. मला बँडेज लावायचे, घरी चहा करून द्यायचे आणि त्याचे पैसे लावणार नाही असं पुन्हा हसून सांगायचे. या प्रसंगानं मी मग त्यांच्या घरातलाच एक झालो होतो. संध्याकाळी ऑफिसमधून परत आल्यावर मीही कित्येक संध्याकाळी त्यांच्या हॉटेलवर त्यांच्या मदतीला जात असे. तिथे येणारी गिऱ्हाईकही बहुधा कृष्णवर्णीय मंडळी किंवा क्वचित आशियाई मंडळी असायची. मग खाता खाता ती कृष्णवर्णीय मंडळी बऱ्याच गप्पा मारायची. कित्येकदा त्यात एकमेकांची दुःख समजावून घेणं असे, तर कित्येकदा गोऱ्याविषयींचा सुप्त राग असे. नुकत्याच दंगली होऊन गेल्यामुळे त्याविषयी चर्चा चालेच. प्रथम माझ्याकडे बघत ते दबकत बोलत, पण मग काही दिवसात मी त्यांना त्यांच्यातलाच वाटायला लागलो. मग ते खुलायचे. त्यांच्या संस्कृतीचं, राहण्याच्या, वागण्याच्या, खाण्याच्या आणि बोलण्याच्या पद्धतीचं मला खूप जवळून दर्शन होत होतं. पण तरीही अजून कुतूहल होतंच. तो 1 महिना कसा गेला ते कळलंच नाही. लीड्सजवळच एक ब्रॅडफर्ड नावाचं एक ठिकाण होतं. तिथे इतके भारतीय आणि पाकिस्तानी लोक राहतात की तिथे एका थिएटरमध्ये चक्क हिंदी सिनेमे चालत. त्या कृष्णवर्णीय कुटुंबाला माझ्यातर्फे मी भारतात परत जाण्यापूर्वी एक पार्टी म्हणून लव्ह स्टोरी नावाचा एक हिंदी सिनेमा दाखवला. त्यांना अर्थातच आपली भाषा कळत नसल्यामुळे दर 2 मिनिटांनी मी त्यांना समोर काय चाललंय ते सांगत होतो. सिनेमा संपल्यावर त्यांना एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये विंडालू नावाचा एक तिखट पदार्थ खाऊ घातला. रात्री उशिरा आम्ही घरी परतलो. दुसऱ्या दिवशी मला निघायचं होतं. फार कमी काळात त्यांनी मला जीव लावला होता. मला घरची उणीव भासू नये याची काळजी घेतली होती. दुसऱ्या दिवशी मी पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांचा निरोप घेतला आणि भारतात परतलो. ते त्यांच्या कितीतरी आठवणी काळजावर कोरूनच. इंग्लंड सोडल्यानंतर काही वर्षांनी मी एका कंपनीत मुख्य पदावर काम करत असताना मला बॉस्टन, न्यूयॉर्क, शिकागो, ॲटलांटा, डिट्रॉईट आणि लॉस एंजेलिस अशा अनेक ठिकाणी सतत फिरावं लागे. माझा मुक्काम पंचतारांकित हॉटेल्समध्येच असे. पण तिथे मला इंग्लंड किंवा युरोपपेक्षा खूपच जास्त कृष्णवर्णीय लोक रस्तोरस्ती अनेक दुकानात, ट्रेन्समध्ये ते दिसायचे. पण त्या काळात कृष्णवर्णीयांची प्रचंड दादागिरी आणि गुंडगिरी चालायची. अनेक वर्षांच्या अन्यायानंतर, बेकारीनंतर तिथल्या कृष्णवर्णीय टपोरी तरुणांना काय करावं हे कळत नव्हतं. कृष्णवर्णीयांमध्ये गोऱ्यांच्या अनेक पटीनं बेकारी होती आणि त्यांना नोकऱ्या मिळत त्या एकतर खालच्या दर्जाच्या असायच्या. कुठे बस ड्रायव्हर, कुरिअर कंपनीत निरोप्या, सफाई कामगार किंवा मॅकडोनाल्डसारख्या हॉटेलमध्ये काउंटरवर काम करणारा, अशाच नोकऱ्या त्यांना मिळायच्या. कायमस्वरूपी नोकऱ्यांची हमी कमीच होत चालली होती. शिवाय त्यांना पगारही खूपच कमी असायचा. CEO तर सोडाच, पण साध्या मॅनेजरच्या जागी कुणीही कृष्णवर्णीय दिसायचं नाही. मग बरेच कृष्णवर्णीय तरुण खेळाकडे वळले. फुटबॉल, बॉक्सिंग, बेसबॉल, व्हॉलीबॉल यात नाव आणि पैसा कमवायचं स्वप्न ते तरुण बघायला लागले. न्यूयॉर्क किंवा शिकागोतून फिरताना आपल्याकडे जशी तरुण मुलं गल्लोगल्ली क्रिकेट खेळतात, तशी कृष्णवर्णीय मुलं हे सगळे खेळ मैदानात खेळताना दिसायची. ब्रॉन्क्स या न्यूयॉर्कमधल्या परगण्यामध्ये तर चक्क रस्त्यावर हे खेळ चालू असायचे. महम्मद अली, मायकेल जॉर्डन, मॅजिक जॉन्सन, माईक टायसन अशा काहींनी प्रचंड नाव आणि पैसा कमवल्यामुळे या खेळांचं आकर्षणही वाढलं होतं. सगळ्या काळ्या तरुणांचे ते हिरोज आणि रोल मॉडेल्स होते. संगीत हेही नाव आणि पैसा कमवण्याचा एक मार्ग होता. मायकेल जॅक्सननं तर कोट्यवधी डॉलर्स मिळवले होते. बहुतांशी काळ्यांच्या पदरी हे यश पडलं नसलं तरी यामुळे एकतर स्वप्न बघणं तरी शक्य होत होतं आणि टाइमपास पण करता यायचा. पण यात यश मिळवणं हेही सगळ्यांना शक्य नसायचं. मग हे समाजातून बाहेर फेकले गेलेले अयशस्वी बेकार तरुण हिंसेकडे वळायचे. मला आठवतंय 1980च्या दशकात न्यूयॉर्कमधलं सेंट्रल पार्क खूपच कुप्रसिद्ध होतं. हे एक प्रचंड भलं मोठं पार्क आहे. ग्रे हाऊंडच्या पोर्ट ऑथॉरिटीच्या मुख्य बस स्टेशनपासून ते खूपच जवळ होतं. पण रात्री अंधार झाल्यावर त्या पार्कमध्ये कुणी जायला धजावत नसे, कारण
तिथे कृष्णवर्णीय आक्रमक तरुणांच्या टोळ्या फिरत असत. तुम्ही त्यांना दिसलात तर ते तुमच्याकडे पैसे मागत, तुम्ही नकार दिलात तर ते चक्क पिस्तूल काढून कपाळावर रोखत आणि तुम्ही तरीही नकार दिलात तर ते खरोखरच गोळी मारत. सेंट्रल पार्कविषयी अशा अनेक कथा मी खूप ऐकल्या होत्या. बरं, तुमच्याकडे खरंच पैसे नसतील तर काय? त्यांच्याकडे तुमची झडती घ्यायलाही वेळ नसे, त्यामुळे सरळ गोळीच खावी लागणार. म्हणून सेंट्रल पार्कविषयी एक अलिखित नियम होता. एकतर अंधार पडल्यावर तिकडे फिरकू नये आणि जर फिरकलातच तर जवळ $40-50 ठेवावेत. आणि कोणी कृष्णवर्णीयानं मगिंग केलं, बळजबरीने असे पैसे मागण्याला मगिंग करणं म्हणत, तर त्याला ते पैसे काहीही प्रश्न न विचारता सरळ देऊन टाकावेत. पैसे मिळाल्यावर त्या दिवसाची कमाई मग हे कृष्णवर्णीय तरुण दारू, ड्रग्ज यावर लगेच खर्च करून पहाटे लाल डोळ्यांनी घरी परतले तर परतत. मला याचा एकदा ओझरता का होईना पण अनुभव आला होता. न्यूयॉर्कमधल्या मॅनहटनमध्ये त्या काळात कृष्णवर्णीयांची बरीच दहशत होती. एकदा मिड टाऊन ते डाऊन टाऊन असा ट्रेनचा काही मिनिटांचाच मी प्रवास करत होतो. वेळ होती दुपारचे 2. बाहेर तरीही बर्फ पडत होता, पण माझ्या डब्यात कोणीच नव्हतं. एका स्टेशनवर 2 धिप्पाड कृष्णवर्णीय माणसं आली आणि पूर्ण डबा रिकामा असताना माझ्याच दोन्ही बाजूला एक एक करून ते बसले. त्यांनी गॉगल्स लावले होते. कानाला वॉकमन एवढ्या जोरात लावला होता की दोघं ऐकत असलेलं संगीत मला ऐकू येत होतं. दोघेही च्युइंगम चघळत माझ्याकडे बघत हसत होते. पुन्हा आपण किती भित्रे आहोत याचा मला प्रत्यय आला. बाहेर बर्फ पडत असतानाही मला दरदरून घाम फुटला होता. मी कसाबसा अंग चोरून बसलो होतो. पुढचं स्टेशन आलं. डब्याचे दरवाजे उघडले गेले. मी चक्क जीव मुठीत धरून सुसाट सुटून प्लॅटफॉर्मवर आलो. जरा दम घेतला आणि पुढची गाडी पकडून पुढे गेलो. असे अनेक प्रसंग आले. डिट्रॉईट, शिकागो इथलेही सिटी सेंटर्समध्ये असले प्रकार खूप चालायचे. पण कनेटिकटमधलं ब्रिजपोर्ट आणि ओहायोमधलं क्लिव्हलँड ही शहरं तर यासाठी खूपच कुप्रसिद्ध होती. आणि वाईट भाग हा की या दोन्ही ठिकाणी जनरल इलेक्ट्रिकच्या आणि इतर कस्टमर्सच्या भेटींकरता तिथे वारंवार जावं लागे. तिथं संध्याकाळी आणि रात्री एकटं फिरताना चक्क घाम फुटायचा. हे सगळे अनुभव कृष्णवर्णीय लोकांविषयी वाचलेल्या अन्यायाविरुद्धच्या मानवतावादी चळवळींपेक्षा वेगळेच होते. शिवाय इंग्लंडमधले चाललेल्या अनुभवांपेक्षा तर फारच वेगळे होते. मग हे कृष्णवर्णीय लोक असे का झाले असावेत याचा शोध चालू झाला. मग मी त्यावर खूप वाचलं, त्यांच्या परिस्थितीविषयी वाचलं आणि त्यांना समजावून घेण्यासाठी मी न्यूयॉर्कमधल्या ब्रॉन्क्समध्ये जाऊन अनेक संध्याकाळी घालवल्या. कित्येकदा पंचतारांकित हॉटेल्स सोडून तिथल्याच कुठल्याशा हॉटेलमध्ये राहा, तिथल्या लोकांशी बोल असे प्रकार सुरू केले. सुरुवातीला प्रचंड भीती वाटली, पण नंतर तिथेही काही ओळखी झाल्या. मग त्यांच्या घरीही काही वेळेला गेलो. त्या अनेक कुटुंबांचा इतिहास, पार्श्वभूमी, त्यांचे उद्योगधंदे, बेकारी, ड्रग्ज आणि दारूची व्यसनं, त्यांचं संगीत आणि क्रीडाप्रेम, त्यांची हिंसा, घरी चालणारी शिवीगाळ हे सगळं खूप जवळून बघितलं. हे सगळं बघताना माझं मन खूप विषण्ण व्हायचं. ते असे का वागतात याचं तात्कालिक कारण कळत होतं, पण अजून खोलवर जायची गरज होती. मग गुलामगिरीवरच्या आणि एकूण अमेरिकेच्या इतिहासाविषयी बरंच वाचलं. या सगळ्या काळातले बदल मी बघतच होतो. लॉस एंजेलिसला गोऱ्या पोलिसांनी कृष्णवर्णीयांना बदडून काढलं, तेही टीव्हीवर सगळ्या जनतेनं बघितलं. त्या घटनेच्या वेळी मी लॉस एंजेलिसलाच होतो आणि त्या वेळची दहशतही मी अनुभवली होती. मध्यंतरीच्या काळात केनिया आणि झांबिया या राष्ट्रांत अनेकदा मला जावं लागलं, तेव्हा आफ्रिकेतल्या कृष्णवर्णीय लोकांचा इतिहास आणि संस्कृती जवळून बघायला मिळाली. एकूण माझ्या अनेक परदेश प्रवासात इतर अनेक विषयांप्रमाणे कृष्णवर्णीय वंशवाद या गोष्टीत मला जास्त कुतूहल निर्माण झालं. स्कॉटलँडमधल्या प्रवासाची गंमत काही औरच होती. तिथले उच्चार खूपच वेगळे असायचे. तिथे प्रवास करताना त्यांचे उच्चार मला समजायच नव्हते. मला अजूनही आठवते, तिथे एके ठिकाणी एक सुंदर हॉटेल होतं. अगदी टुमदार घरगुतीच प्रकार होता. नवरा बायकोनी चालवलेलं ते एक लॉजच होतं. तिथे चेक इन केलं आणि हात धुण्यासाठी नळ उघडला तर त्यातून चक्क पिवळं पाणी यायला लागलं. मी धावतच तिथल्या काउंटरवर गेलो. माझं बोलणं त्या जोडप्याला आणि त्या जोडप्याचं बोलणं मला कळायला तब्बल 15 मिनिटं लागली. शेवटी त्याला मी काय म्हणतोय ते समजलं, तेव्हा तो म्हणाला, इथे असंच पाणी येतं, बिंदास प्या, काही होणार नाही. भीतभीतच मी ते पाणी प्यायलो खरा, पण काही झालं नाही, हेही तितकंच खरं. गुऱ्यांचं पाणीही काही वेगळंच आहे हे मात्र त्यावेळी कळलं. पण पाणी वगैरे सोडलं तर बाहेरचं दृश्य प्रचंडच मोहक होतं. सगळीकडे हिरवगार होतं, थंड हवा, समोर डोंगर आणि एक तळं दिसत होतं. पक्ष्यांचे थवेचे थवे एका टोकाकडून दुसरीकडे उडत होते. ते बरोबर एका विशिष्ट शिस्तीत, ठराविक आकारात कसे उडत असतात याचं मला नेहमीच आश्चर्य वाटत होतं. तेवढ्यात पाऊस सुरू झाला. माती गंधवती झाली. पक्षी कुठेसे लपून बसले. त्या तळ्यात पावसाचे थेंब पडताना दिसत होते. सुरुवातीला असाच थेंब थेंब पाऊस पडताना प्रत्येक थेंब पडायचा तेव्हा काही तुषार हवेत उडायचे आणि मग पाण्यात काही तरंग उठायचे. काही वर्तुळं मोठमोठी होत पाण्यात विरून जायची. ती विरताहेत न विरताहेत तोपर्यंत नवीन वर्तुळं तयार व्हायची.
पावसाची सर ओसरून जाते, उगाच तुषार भिरभिरती, इवल्या इवल्या फुली भरलेल्या अंग निथळत्या जुईभोवती. आधीचा हळवा सुवास कोमल त्यात जळात विरघळला, ओल्या झुळकीत भरून वारा नेत असतो अशा वेळेला. या कवी अनिल यांच्या चोळी आठवल्या. ते नयनरम्य दृश्य पाहत फिरायला मी लगेच गाडी काढली. त्यावेळी माझ्याकडे एक निसान गाडी होती. गाडी छोटीशीच होती, पण मस्त होती. गाडीतून मग डोंगरावरून उंच सखल रस्त्यांवरून जाताना दुतर्फा हिरव्या कुरणांवर चरणाऱ्या मेंढ्या आणि ऊन पावसाचा तो चाललेला लपंडाव बघताना खूप झकास वाटत होतं. एक तास ड्राईव्ह केल्यावर एका पठारावर मला तिथे काही विशिष्ट पोशाख केलेली माणसं दिसली. ते खरं तर पुरुष होते, पण त्यांनी स्कर्टसारखे कपडे घातले होते आणि ते बॅक पायपर नावाचं वाद्य वाजवत होते. तिथे खूप गर्दी जमली होती. ही स्कॉटलंडमधली एक प्रथा आहे. कित्येक जण त्यांच्याबरोबर स्वतःचे फोटो काढत होते. मला पर्यटकांना हमखास दाखवली जातात अशी ठिकाणं फारशी आवडत नाहीत. म्हणजे मी ती कधी बघितलीच नाहीत असं नाही, पण ते टिपिकल आता डावीकडे बघा ती उंच इमारत, आता उजवीकडे बघा तो पुतळा बघा आणि आता तिथं उभं राहून फोटो काढा, असं ते टुरिस्ट गाईडसारखं घाईघाईनं उरकल्यासारखं करून मी अमुक अमुक बघितले हे सांगता येण्यासाठी बघणं मला आवडत नाही. पण या सगळ्यात म्युझियम्स आणि निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या गोष्टी मला नेहमीच भुरळ घालतात. यामुळे जगातली अनेक वस्तुसंग्रहालय आणि कलादालनं बघायला खूपच मजा आली. असे निरनिराळे प्रवास आणि भटकंती चालू असताना 2001 साली सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात परत एकदा स्कॉटलंडला जायचं होतं. तिथे एक सॉफ्टवेअर कंपन्यांची मीट होती. स्कॉटलंडमधील उद्योग आणि भारतातल्या त्यांच्याबरोबर बिझनेस करू पाहणाऱ्या सॉफ्टवेअर कंपन्या यांच्या गाठीभेटी असा मुली पाहण्यासारखाच पण हायफाय 7 स्टार प्रोग्राम होता. एका प्रचंड आलिशान हॉटेलमध्ये आमची सोय करण्यात आली होती. माझ्याबरोबर माझे काही सहकारी होते. झकासपैकी खायचं प्यायचं आणि दिवसभर काम करायचं. दिवसभर पूर्वीच ठरलेल्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना भेटायचं. आपली कंपनी कशी सगळ्यात चांगली, म्हणजे नाकीडोळी नीटस अशी कशी सगळ्यात किफायतदार व्यवहारी धोरणी आहे हे प्रेझेंटेशन देऊन पाश्चिमात्य कस्टमर्सना पटवून देण्याचा कार्यक्रम होई. संध्याकाळी मात्र मग फ्री फॉर ऑल असायचं. त्यावेळी कोणीही कोणालाही भेटायचं आणि रात्री मात्र मंद मंद प्रकाशात सॉफ्ट म्युझिकमध्ये डिनर घ्यायचं हा कार्यक्रम असायचा. ते 3 दिवस खूपच घाईत गेले. मग सगळे आपापल्या देशात परतले. मी मागेच राहिलो. म्हटलं स्कॉटलँडची पुन्हा एकदा सैर करावी. वेल्स प्रचंड निसर्ग सौंदर्यासाठी तर स्कॉटलँड ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. तिथले किल्ले, राजवाडे आणि इतर गोष्टी मी पूर्वीच बघितल्या होत्या. पण त्यापेक्षाही मला कंट्री साईडला भटकायला आवडत असल्यामुळे गाडी भाड्यानं घेतली आणि भटकंती सुरू केली. स्कॉटलँड म्हटल्यावर मला शॉन कॉनरी आठवला. तो स्कॉटलँडचा असल्याचं मी वाचलं होतं. तो प्रवास मी आयुष्यभर विसरणार नाही. असंच कुठेतरी थांब, काहीतरी खा, डोंगर, शेतं बघ, मैलोनमैल गाणी ऐकत प्रवास कर, मध्येच तिथल्या स्थानिक लोकांशी बोल, हे सगळं चाललं होतं. गाडीत मी रेडिओवरची पाश्चिमात्य गाणी लावली होती. तेवढ्यात अचानक बातम्या चालू झाल्या. त्या बातमीदारानं इतर काही बातम्या दिल्या आणि नंतर सहजपणे एक बातमी दिली. अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीवर एक विमान जाऊन कोसळलं होतं. वाट चुकल्यामुळे असे अपघात होऊ शकतात असंही त्यापुढे सांगितलं गेलं. मी रेडिओ तसाच चालू ठेवला. पुढचं गाणं सुरू झालं. लगेच काहीच काळात पुन्हा एक ब्रेकिंग न्यूज आली. तिथेच आणखी एक विमान येऊन आदळलं. अरेच्चा, हा काय प्रकार आहे? एक विमान कोसळू शकतं, पण 2? मग लगेच पेंटागॉनवरही असंच विमान आदळल्याची बातमी आली आणि मग मात्र सर्वत्र धुमाकूळ चालू झाला. घातपाताची शक्यता वर्तवली जात होती. इतर सर्व प्रोग्राम्स रद्द करून याच्याच बातम्या आणि चर्चा सुरू झाल्या. मी लगेच गाडी वळवली आणि हॉटेलमध्ये आलो. खोलीत जाऊन बूट न काढताच लगेच टीव्ही चालू केला आणि बघतो तर काय, समोर वर्ल्ड ट्रेड सेंटर पेटल्याची, लोक वरून उड्या मारत असल्याची, रस्त्यावर हजारो माणसं सैरावेरा जीव मुठीत घेऊन पळतानाची दृश्य, असंच सगळं दिसत होतं. त्याचबरोबर ती विमानं वर्ल्ड ट्रेड सेंटरवर कोसळतानाची दृश्यही सारखी दाखवत होते. शेवटी त्या दोन्ही इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळताना जेव्हा मला दिसल्या तेव्हा तर डोळ्यांवर विश्वासच बसेना. याच वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये मी असंख्य वेळा गेलो होतो. तो संपूर्ण दिवस मी बूट न काढता, कपडे न बदलता तसाच चक्क 10-12 तास टीव्हीला खेळून बसलो असेन. जगातल्या सगळ्या नेत्यांकडून या हल्ल्याची निंदा केली जात होती. दुसऱ्या दिवशी मी ग्लासगो स्टेशनच्या बाहेरच एक वर्तमानपत्र विकत घेतलं. त्यात जॉन पिल्जरचा एक मोठा लेख होता. जॉन पिल्जर हा एक प्रगतिशील पत्रकार लेखक आहे. त्यानं जगभर चाललेल्या युद्धांवर, त्यामागच्या विशेषतः अमेरिकेच्या राजकारणावर अनेक डॉक्युमेंटरीज काढल्या आहेत आणि लेखही लिहिले आहेत. या 9/11च्या लेखात त्यानं या हल्ल्याचा निषेध केला होताच, पण त्यानं या दहशतवादामागच्या कारणांना डोकावून पाहिलं होतं. त्यामुळे मला हा लेख खूप आवडला. मी पुन्हा हॉटेलला येऊन टीव्ही लावला. त्यावर जॉर्ज बुश, टोनी ब्लेअर आणि जगातल्या अनेक नेत्यांची या दहशतवादी हल्ल्यावरची भाष्य आणि ते टॉवर्स पाडल्याची दृश्य सारखी दाखवत होते. मला रात्रभर जीव मुठीत घेऊन पळणारे आणि वरच्या मजल्यावरून उड्या मारणारे लोक सतत दिसत होते आणि दिवसा पण सतत तेच, आणि हेही बराच काळ चाललं होतं.
मी पुढचे सगळे कार्यक्रम रद्द केले, घरी फोन लावला आणि भारतात परतण्यासाठी लंडनला येऊन लंडनचा हिथ्रो विमानतळ गाठला. बघतो तर काय, हिथ्रोवर लोकांचीही गर्दी होती. रेल्वे स्टेशनही मोकळं मैदान वाटावं असंच ते दृश्य होतं. प्रत्येक काउंटरसमोर प्रचंड मोठ्या रांगा होत्या. अनेक फ्लाईट्सच रद्द केलेल्या होत्या. लोक मिळेल त्या फ्लाईटनं घरी जायला बघत होते. ते दृश्य बघून मी हादरलोच. मला फ्लाईट मिळणंच शक्य नव्हतं. त्यामुळे लंडनमध्येच मला कुठेतरी राहणं भाग होतं. पण लंडनमधली सगळी हॉटेल्स भरलेली होती. शेवटी कुठेतरी कोपऱ्यातल्या लॉजमध्ये कशीबशी एक अत्यंत लहान खोली मिळाली. ते हॉटेल खूप दूर होतं. एक बरं होतं, त्यात टीव्ही मात्र होता. एरवी मी फारसा टीव्ही न बघणारा माणूस त्या दिवसात मात्र रोज तासनतास टीव्ही बघत असे. दररोज बाहेरची निदान 4-5 वर्तमानपत्र घेऊन ये आणि त्यातले बहुतांशी सगळे लेख वाचे. बहुतांशी सगळे 9-11च्या संदर्भातलेच असत. जॉन पिल्जर सारखे सखोल विश्लेषण करणारे लेख खूपच कमी होते. बरेचसे प्रचारकी होते. या मुसलमानांना आमची पुढारलेली पाश्चिमात्य संस्कृती कळलेली नाही, आवडत नाही आणि आमची सुबत्ता बघवत नाही असा सूर त्यात होता. पण सगळेच मागासलेले देश गरीब का झाले आहेत? त्यांच्यात गरीब श्रीमंत दरी का निर्माण झाली? त्यांच्या तरुणांना नोकऱ्या का मिळत नाहीत आणि ज्या मिळतात त्या खूपच कमी दर्जाच्या का असतात? याविषयी काहीच चर्चा नव्हती. सगळ्यांना खाणं पिणं, रोजगार, राहणीमान हे सगळं चांगलं आणि समाधानकारक असेल तर कोण उगाचच आपल्या शरीराला बॉम्ब लावून स्वतःच्या शरीराच्या अशा चिंधड्या उडवून घेईल? हा दहशतवाद हे अनेक देशातले धर्मपिसाट धर्मगुरू पसरवत होते, हे खरंच होतं. पण ती मुलं अशी धर्मवेडी होऊन हजारोंच्या संख्येनं अचानक आत्मसमर्पण करायला का तयार झाली? त्यामागची आर्थिक, सामाजिक, मानसिक कारणं शोधायला कोणीच धजत नव्हते. याविषयी तारेक अलीनं दी क्लॅश ऑफ फंडामेंटलिझम्स हे एक सुंदर पुस्तक 2003 साली लिहिलं होतं. त्यात त्यानं दहशतवाद्यांवर टीका केलीच होती. त्यांना मूलतत्ववादी म्हटलंच होतं. पण अमेरिकेलाही मूलतत्ववादी आणि म्हणूनच दहशतवादी म्हटलं होतं. नाहीतरी 20वें शतक हे अमेरिकेच्या भयानक, आक्रमक आणि युद्धखोर परराष्ट्र धोरणामुळे, लादलेल्या युद्धांमुळे घडवून आणलेल्या दंगली आणि बंड यांच्यामुळे जे लाखो निरपराध लोक मेले होते त्यांच्या रक्तानं रंगलेलंच होतं. अमेरिकेतही ख्रिश्चन मूलतत्ववाद बळावलेला होताच. जॉर्ज बुश ज्युनियर हा याच मूलतत्ववादी संघटनेचा होता. एकूण अमेरिका आणि मुस्लिम यांच्यातला हा संघर्ष जॉर्ज बुश म्हणत होता तसा प्रगत आणि मागासलेल्या अशा 2 संस्कृतींमधला नसून 2 वेगवेगळ्या मूलतत्ववादी विचारसरणींमधला होता, हे तारेक अली त्या पुस्तकात सांगत होता. एकूण ते दिवस याच सगळ्या विचारांत आणि विचारमंथनात गेले. लंडनमध्ये फिरताना रस्त्यावरही लोकांच्या मनात भीती दिसतच होती. शेवटी काही दिवसांनी मी फोन केला तर मला चक्क ब्रिटिश एअरवेजची मुंबईची फ्लाईट मिळाली. मला आश्चर्यच वाटलं. पण मग कळलं की त्यावेळी अफवांना पेव फुटलं होतं. अजूनही काही विमानांवर दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता आहे असं बोललं जात होतं. एकूणच सुरक्षा व्यवस्था आणखीनच बळकट केली होती. सगळीकडे संशयाचं वातावरण होतं. कुठेही एखादी बॅग जरी दिसली तरी रस्त्यावरून लोक धावत सुटत आणि पोलिसांना फोन करत. एकदा पिकॅडिली सर्कसमध्ये मी हिंडत असताना अशीच एक बॅग दिसली म्हणून कोणीतरी पोलिसांना बोलावलं होतं. भयानक जोरात सायरन वाजवत ती पोलिसांची गाडी आली तेव्हा सगळे ते दृश्य दुरूनच बघत होते. मीही एका कॉफी शॉपमधून ते सगळं बघत होतो. मग पोलीस कसे आले, त्यांच्यातल्या दहशतवादातल्या तज्ज्ञांनी ती बॅग कुत्र्यांनी कशी हुंगायला दिली, मग खूप सावधगिरीनं डिफ्यूज कशी केली, हे सगळं बघायला त्या वातावरणाचं खूपच भीतीदायक वाटत होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि अफवांमुळे पुढच्या काही दिवसांत विमानानं कोणीच प्रवास करेना. मीही कोणी फारसा शूरवीर नाही, पण मला भारतात येणं भागच होतं. मी घाईघाईनं हिथ्रोला पोहोचलो, पण तिथे परवाच्या अगदी उलटा ट्रान्सफर सीन होता. पूर्ण विमानतळावर स्मशान शांतता होती. तिकिटाचे आणि चेक इनचे काउंटर्स चालू होते, पण बाकी काहीच गर्दी नव्हती. दहशतवादी हल्ल्यांच्या अफवांमुळे कोणी प्रवासच करत नव्हतं. काहीच दिवसांपूर्वी आपण बघितलेला आणि यापूर्वी असंख्य वेळा प्रचंड गजबजलेला असा बघितलेला हाच तो हिथ्रो एअरपोर्ट का काय, अशी मनाला शंकाही चाटून गेली. क्या तो हिथ्रोच होता? मी काउंटरपाशी गेलो. तिथल्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचं स्मित यावेळी दिसलं नाही. ते बघून आपण खरंच प्रवास करावा का नाही असंच वाटायला लागलं. पण मी म्हटलं ठीक आहे, जाऊच या. मी विमानात गेटमधून आत गेलो तर माझं स्वागत करणारी एअरहोस्टेस बघून मी थक्कच झालो. हॅलो मिस्टर गोडबोले, वेलकम असं म्हणत तिनं माझं स्वागत केलं. मी चक्रावलंच. म्हटलं ही इथे कशी आणि नेमकी आत्ता? एकदम माझं मन अनेक वर्ष भराभर मागे गेलं. अनेक वर्षांपूर्वी मी पटणीत जनरल मॅनेजर होतो तेव्हाचे ते दिवस होते. मला खाण्याची खूपच आवड आणि त्यातून अमेरिकेत बॉस्टनला असताना थाई फूड खायची मला चटकच लागली होती. त्यातली रेड करी, ग्रीन करी, पड थाय वगैरे प्रकार खूपच आवडायचे. त्याबरोबर ती दाण्याचा कूट घातलेली आंबट गोड चटणी झकास लागायची. भारतात त्यावेळी खूपच कमी थाई रेस्टॉरंट्स असायची. ताज ग्रुपच्या प्रेसिडेंट हॉटेलमध्ये ते मिळायचं. तसंच वांद्रे आणि दक्षिण मुंबईत काही ठिकाणी थाई फूड मिळायचं. त्या सर्व ठिकाणी मी कस्टमर्सना घेऊन बऱ्याचदा जायचो.
पण ती महागडी रेस्टॉरंट्स होती. हे थाई फूड इतकं चांगलं असूनही चायनीज खाणं इतकं लोकप्रिय का झालं नाही याचं मला नेहमी राहून राहून आश्चर्य वाटे. रस्तोरस्ती जशा चायनीज फूडच्या टपऱ्या दिसतात तशा थाई खाण्याच्या का निघत नाहीत असं मला नेहमी वाटायचं. थोडक्यात स्वस्त आणि मस्त पण ऑथेंटिक असं थाई फूड का मिळत नाही याची मला नेहमीच खंत वाटे, अजूनही वाटते. तेवढ्यात जुहूला हरे राम हरे कृष्णाच्या रस्त्यावर एक थाई फूडची टपरी निघाल्याची बातमी माझ्या कानावर आली. असं काही कळलं की मला राहवत नाही. खाण्याच्या बाबतीत तर नाहीच नाही. नॅचरल आईस्क्रीम जेव्हा भारतात पहिल्यांदा मुंबईला जुहूला निघालं तेव्हा त्याचं शटर उघडताच पहिला स्कूप मी आणि त्यावेळी महाराष्ट्र टाइम्समध्ये असलेला अशोक जैन यांना खाल्ला होता. मेनलँड चायना प्रथम भारतात मुंबईतल्या साकी नाक्याला निघालं तेव्हा तिथलं पहिलं गिरायकही मीच होतो. आणि असं अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सच्या बाबतीत झालंय, अगदी रस्त्यावरच्या पावभाजीच्या गाडीपर्यंत. त्यामुळे मी त्याच संध्याकाळी जुहूला जायचं ठरवलं. त्यावेळी माझ्याकडे हिरो मॅजेस्टिक नावाची एक मोपेड होती. पायडल मारून ती चालू व्हायची. मी जनरल मॅनेजर असून असली फुटकर मोपेड चालवतो याबद्दल अनेकांना माझी क्यू यायची. माझ्या हाताखालच्या अनेकांकडे मोटारी होत्या, मोटरसायकली होत्या आणि माझ्याकडे स्वस्तातली स्वस्त मोपेड होती. याचं मला फारसं वावगं वाटायचं नाही, पण आपल्या मनात एक सामाजिक उतरंड कशी असते बघा. माझ्या हाताखाली एक गिडवानी नावाचा मुलगा होता. त्याच्याकडे चांगली मोटार होती, पण रस्त्यात मी कधी समोर दिसलो की तो त्याची मोटार काही माझ्या मोपेड पुढे कधीच नेत नसे. मी त्याला हातानेच साईड द्यायचो, पण तो मागेच. आपल्या बॉसच्या पुढे गाडी कशी न्यायची हा त्यामागचा विचार कळल्यानंतर मला हसूच आवरेना. पुढे मी त्याला ऑस्ट्रेलियात पाठवला. तिथेच तो मग कालांतरानं स्थायिक झाला. एकदा सिडनीला गेलो असताना जॉर्ज स्ट्रीटवर एका इमारतीत 30व्या मजल्यावर मी मिटिंगला गेलो होतो. तिथे अचानक तो लिफ्टमध्ये भेटला. इथेच 22व्या मजल्यावर काम करतो म्हणाला. हसण्यात तीच लाचारी होती. त्यावेळी त्याच्याकडे कुठली गाडी होती ते माहीत नाही, पण BMW असली तरी तो बॉसच्या गाडीला ओव्हरटेक करेल असं वाटत नव्हतं. मी माझ्या हिरो मॅजेस्टिकनं जुहूला पोहोचलो. तिथल्या एका सिग्नलपाशी डावीकडे वळलात की एक रस्ता समुद्राकडे आणि बीचकडे जातो आणि उजवीकडे वळलात की तुम्ही हरे राम हरे कृष्ण मंदिराकडे जाता. पण त्या रस्त्यावर एक अत्यंत अरुंद बोळ आहे. दुतर्फा दुकानं आहेत आणि जेमतेम एकच गाडी मावेल एवढाच रस्ता आहे. तिथेही त्या काळी दोन्ही बाजूंनी गाड्या कशा येत असत हे एक कोडच आहे. पण भारतात काहीही होऊ शकतं. त्याच रस्त्यावर डावीकडे एक बारीक खोपटं होतं. त्या खोपट्याचं नाव सॉन्गक्रन थाई असं होतं. तिथेच मी माझी मोपेड लावली आणि त्या टपरीत गेलो. अमेरिकेत टेक अवे जॉईंट्स असतात त्यापेक्षाही लहान ती जागा होती. तिथे 2-4 लोकांनाच बसण्याची व्यवस्था होती. बाकीच्यांनी पार्सलच घेऊन जावं अशी अपेक्षा होती. हा थाई ढाबा नवीनच दिसत होता. मी तिथल्या एका टेबलावर जाऊन बसलो. तिथला मालक समोरच बसला होता. तोच एक कागदी मेनू घेऊन समोर आला. त्यालाच विचारून मी तिथली रेड करी आणि पायनॅपल राईस मागवला. मी ऑर्डर दिल्यावर त्यानंच ते आत जाऊन बनवलं आणि एका बाईनं ते पदार्थ एका प्लेटमध्ये घालून आणून दिले. खात असताना मी त्या मालकाशी आणि त्या बाईशी गप्पा मारायला लागलो. बहुधा ते नवरा बायको असावेत, पण मी असल्या नात्यांच्या फंदात वगैरे पडत नाही. ते खूप प्रसन्न, गविष्ट आणि हसतमुख जोडपं होतं हे मात्र खरं. तो मालक स्वतः थायलंडला जाऊन ते पदार्थ स्वतः कसा शिकून आला होता ते त्यानं मला सांगितलं. हे संभाषण चालू असताना त्याचा चेहरा मला सारखा बघितल्यासारखा वाटत होता. नंतर त्याच्याच बोलण्यातून आलं तेव्हा कळलं की तो प्रसिद्ध विनोदी नट मेहमूद यांच्या सख्खा भाऊ अनवर अली होता. एवढंच नाही तर त्याचंच बॉम्बे टू गोवा या सिप्पीनं काढलेल्या सिनेमात बसच्या ड्रायव्हरचं काम केलं होतं. त्याचा भाऊ मेहमूद हा त्या सिनेमात बसचा कंडक्टर होता. हा सिनेमा अमिताभ शत्रुघ्न सिन्हा, मेहमूद, किशोर कुमार, मुकरी केशतो मुखर्जी आणि अरुणा इराणी यांच्या भूमिकांमुळे खूपच गाजला होता. त्यात अरुणा इराणी अमिताभची प्रेयसी होती. हा सिनेमा गाजला असला तरी अनवर अली मात्र फारसा पुढे आलेला दिसला नाही. सिनेमाच्या या चंदेरी झगमगीत दुनियेत किस्से मिली रोशनी किसको अंधेरा हे खरंच असतं. या रंगीन दुनियेनं कित्येक जण राजाचे रंक आणि रंकाचे राजा झाले बघितलेत. गुरुदत्त सारख्यांनी इथे असफल प्रेमामुळे आणि ढासळत्या आत्मसन्मानामुळे आत्महत्याही केल्यात. आणि एखाद्या प्रसंगाने एखाद्याचं नशीब उजळल्यानं पुढचं सगळं आयुष्य प्रसिद्धी आणि पैसा यांच्या झगमगाटातही काढली आहेत. विमी या हमराजमध्ये सुनील दत्ताबरोबर हिरोईनचं काम करणाऱ्या नटीला याच दुनियेत पुढे एवढं वैफल्य, अपयश आणि निराशा पदरी पडली की ती व्यसनाधीन झाली. शेवटी तिचा मृत्यू झाला. तेव्हा स्मशानात नेण्याएवढेही पैसे नव्हते आणि तिच्याकडे बघायलाही कोणी नव्हतं. शेवटी तिला हातगाडीवरून न्यावं लागलं होतं. परवीन बाबीची कहाणीही तशीच होती. तिथले पदार्थ चांगले असल्यामुळे मी त्या थाई ढाब्यात अनेकदा जात असे. दर महिन्यातून एकदा तरी. कित्येक वेळा तिथून पार्सल घेऊन मी घरी येई. अनवर अलीनं साधू और शैतान, के अब्बासचं साथ हिंदुस्तानी, वफा, अलबेला, कारवा, परवाना, बन्सी बिरजू, मंजिल, सबसे बडा रुपया या सिनेमातही कामं केली होती. त्यानं खलनायकापासून ते नायकापर्यंत बरीच कामं केली होती. कुंवारा बापचा तो सहनिर्माता होता. पण त्यानंतर त्यानं काश हा सिनेमा काढला आणि तो जाणकारांना जरी आवडला असला तरी बॉक्स ऑफिसवर मात्र आपटला. अनवर अलीच्या सांगण्यावरून एस रामनाथन या दिग्दर्शकानं त्यावेळी
कलकत्त्याहून मुंबईला चित्रपटाच्या दुनियेत आपलं नशीब आजमावण्यासाठी आलेल्या आणि अनेकांना कामं द्यायला नकारलेल्या अमिताभ बच्चनला बॉम्बे टू गोवामध्ये काम दिलं होतं, असं स्वतः अनवर अली मला सांगत होता. हीच भूमिका बघून पुढे अमिताभला जंजीरचं काम मिळणार होतं आणि त्यामुळे अमिताभचं भविष्यच कसं बदललं हे आता इतिहास जमा आहे. मी अशा एका तऱ्हेनं भारतीय सिनेसृष्टीतल्या बादशहाला घडवणाऱ्या किंगमेकरला दर महिन्याला तासनतास भेटत होतो आणि तो माझ्यासाठी चक्क पदार्थ बनवून बाहेर आणून देत असे आणि मग आम्ही बराच काळ गप्पा मारत बसायचो. अनवर मला फिल्म इंडस्ट्रीमधल्या खूप आतल्या गोष्टी आणि गमती सांगे, पण त्याच्या चेहऱ्यावर मला नेहमी एक खिन्न उदासी दिसे. हे सगळं सांगताना तो खूप नॉस्टॅल्जिक होई, कित्येक वेळा बोलणं थांबवे आणि आत निघून जाई. पण ते दोघंही हसरे आणि लाघवी होते. त्या बाईचं नाव आठवत नाही, पण थोडीशी स्थूल आणि तरी ती दिसायला खूपच देखणी आणि आकर्षक होती. तिचा तो हसरा चेहरा आणि तिचं ते बोलणं माझ्या चांगलंच लक्षात राहिलं होतं. ब्रिटिश एअरवेजच्या विमानात पुन्हा हॅलो मिस्टर गोडबोले वेलकम या शब्दात तिचा आवाज मी ऐकला आणि तो तसाच तो हसरा चेहरा बघितला तेव्हा मी अवाकच झालो. म्हटलं, ही इथे कुठे आणि यावेळी? मी विमानात सीटमध्ये स्थानापन्न झालो. वर्तमानपत्र वगैरे वाचत बसलो, पण तिचा विचार काही फारसा जात नव्हता. मग ती मला चहा द्यायला आली. हाऊ इज अनवर? मी तिला विचारलं. फाईन, ती म्हणाली. खरं तर मी तिला हा प्रश्न विचारायला नको होता. ते अजून एकत्र आहेत का? तेव्हा तरी होते का? पैशाच्या गरजेने तिने ही नोकरी पत्करली असेल का? मला कुठे माहीत होतं? आणि मला तरी कुठे करायच्या होत्या त्या चांभार चौकशा? मी आपलं सरळ औपचारिकपणा म्हणून विचारलं होतं. पण फाईन म्हणून तिनं विषय 9-11कडे नेला. त्यावेळी ती लंडनमध्ये कुठे होती वगैरे सगळं बोलून मी पुन्हा वाचनात दंग झालो. पण तरीही माणसाचं आयुष्य कसं असतं, कसे वेगवेगळे प्रसंग त्याला चित्रविचित्र ठिकाणी घेऊन जातात आणि अनपेक्षितपणे कुणाच्या कुणाशी कशा गाठीभेटी होत राहतात याचा विचार करता करता मला केव्हा झोप लागली ते कळलंच नाही. मध्येच मला जाग आली तेव्हा मागे बघितलं तर विमानात खूपच तुरळक माणसं होती, म्हणजे अक्षरशः बोटावर मोजण्या इतकेच. अशा तऱ्हेनं मी कधीच प्रवास केला नव्हता. नेहमीच कोंबाकोंबीची सवय. गेली कित्येक वर्ष बिझनेस क्लासनं मी प्रवास करायला लागलो होतो, त्यामुळे थोडीशी कमी गर्दी जाणवायची इतकंच. पण विमान असं ओस पडलेलं मी पहिल्यांदाच पाहिलं होतं. तेवढ्यात माझी नजर एका माणसाकडे गेली आणि मी त्याला लगेच ओळखलं. तो नसरुद्दीन शाह होता. नसरुद्दीन हा माझा पहिल्यापासून खूप आवडता नट होता. अभिनयाची चांगली जाण, आवाजाची उत्तम फेक या गोष्टी तर त्याच्याकडे होत्याच, पण शिवाय त्याची सेक्युलर विचारसरणी मला भावली होती. मागे एकदा बांद्र्याला मानसिक विकलांग मुलांच्या शाळेमध्ये एका कार्यक्रमासाठी तो आला होता. मी आणि शोभा पण तिथे गेलो होतो. तेव्हा आमची त्याच्याशी गाठ आणि जुजबी बोलणंही झालं होतं. त्याला मी अर्थातच आठवत नव्हतो. विमानात मग आमच्या गप्पा झाल्या. टोरंटोमध्ये कसलं तरी शूटिंग संपवून तो येत होता असं त्यानं सांगितल्याचं अंधुकसं आठवतंय. मग 9-11वर आणि एकूणच भारतातल्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीवर आम्ही बराच वेळ बोललो. नाटक, सिनेमा यावरही चर्चा झाल्या. इंग्लिश थिएटरविषयी बोललो. नासिरचं वाचन चांगलं असल्यामुळे गप्पा मारताना मजा आली. बघता बघता मुंबई आली. खाली उतरून दोघंही कन्व्हेअर बेल्टपाशी बॅगा शोधत होतो. त्यानंतर मात्र आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. बाहेर मला घेण्यासाठी ड्रायव्हर गाडीसकट उभा होता. शेवटी मी घरी येऊन थडकलो. पुढचे 4-5 दिवस या 9-11 नंतर बदलत्या परिस्थितीचा एकंदरीतच उद्योगावर आणि खास करून आपल्या सॉफ्टवेअरच्या बिझनेसवर काय परिणाम होईल या चर्चेतच आम्ही घालवले. मॅनेजर्सबरोबर मीटिंग्स झाल्या. अमेरिकेतल्या आणि युरोपमधल्या ऑफिसेसबरोबरही बरीच चर्वण चर्चा चालू होतीच. अमेरिकेत तर लोक अजून त्या धक्क्यामधून बाहेरच आले नव्हते. स्टॉक मार्केट कोसळलं होतं आणि उद्या काय होईल याविषयी कोणीच काही बोलायला तयार नव्हतं. केव्हा तरी अमेरिकन उद्योग यातून सावरतील आणि भारतीय कंपन्यांना ते देत असलेली कामं पुन्हा वाढायला लागतील याची आम्हाला खात्री होती. पण मध्ये त्यासाठी किती काळ जाईल हे मात्र सांगता येत नव्हतं. त्यासाठी 3-4 महिने लागले तर ठीक होते, पण 2-3 वर्ष लागली तर काय करायचं याच काळजीपोटी आम्ही आपला उद्योग युरोप, जपान आणि ऑस्ट्रेलिया इथे कसा जास्त वाढवायचा याविषयी स्ट्रॅटेजी आखत होतो. लंडनहून परत येऊन 4-1 दिवस झाले असतील तेवढ्यात मला अमेरिकेहून एक फोन आला. एका मोठ्या अमेरिकन कंपनीला त्यांच्या जागतिक उद्योगासाठी CEO हवा होता. मी आहे तिथे ठीक आहे, मला नोकरी बदलायची नाही असं त्या कंपनीच्या चेअरमनला सांगून झालं, पण त्याचे फोन येतच राहिले. आत्तापर्यंत पटाणी, सिंटेल आणि L&T या तिन्ही कंपन्यांमध्ये मी जेव्हा मुख्याधिकारी म्हणून काम करत होतो तेव्हा या सर्व कंपन्यांची खूप भरभराट झाली होती आणि त्या कंपन्या अनेक पटीने वाढल्या होत्या. त्यातल्या प्रत्येक कंपनीचा पसारा बराच अवाढव्य होऊन त्या जगभर पसरल्या होत्या. कित्येक हेडहंटर्स मोठमोठ्या कंपन्यांच्या CEOच्या पदासाठी मला फोन करत असत. कित्येक जण तर माझ्यावर डोळा ठेवूनच होते आणि शेवटी त्या कंपनीचा चेअरमनच माझ्याशी बोलायला सुरुवात करे.
इथे तसंच काहीसं घडलं होतं. तो चेअरमन मला सतत फोन करायचा. त्यांचं चेन्नईला खूप मोठं ऑफिस होतं. बंगलोर, पुणे, दिल्ली इथेही त्यांची ऑफिसेस होती. निहारच्या आजारामुळे चेन्नईला जाऊन राहणं मला शक्य नव्हतं. पण मी काही बोलायच्या अगोदर त्यांनी पगाराचाही आकडा दर वर्षाला 2.5-3 कोटी रुपये असं सांगितलं. त्यात शिवाय गाडी, घर, स्टॉक, ऑप्शन्स आणि इतर बऱ्याच गोष्टी होत्या. तरीही मला माझी सध्याची नोकरी सोडावीशी वाटत नव्हती. शेवटी आमची एकदा भेट घ्यायला तरी अमेरिकेत आमच्या ऑफिसमध्ये या, नंतर तुम्हाला जॉईन करायचं नसेल तरी चालेल असं त्यांनी वारंवार सांगितलं आणि बिझनेस क्लासचं न्यूयॉर्कचं मुंबईहून परतीचं तिकीटही पाठवलं. त्यालाही मी नाही म्हणून बघितलं. पण तो आग्रह काही सोडेना. शेवटी माझा भिडस्तपणा मला आळालाच. लंडनहून भारतात परतल्यानंतर बरोबर 6 दिवसांनी मी न्यूयॉर्कच्या मॉडिसन स्क्वेअरमध्ये एका ऑफिसमध्ये सूटबूट घालून त्यांच्या चेअरमनशी चर्चा करत होतो. या वरच्या अच्युतच्या पदासाठीचे इंटरव्ह्यूज हे वेगळेच असतात. यामध्ये फक्त एकतर्फी चर्चा नसते. उलट त्या सीईओनं आपल्याला जॉईन करावं यासाठी कित्येकदा ती कंपनीच त्या सीईओला मार्केटिंग करत असते आणि तो सीईओच त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची उलट तपासणी घेत असतो. इथेही झालं असत. मी गेल्यावर मला प्रश्न विचारण्याऐवजी त्यांनीच त्यांच्या कंपनीचं प्रेझेंटेशन मला दिलं. ती कंपनी किती चांगली आहे, तिथलं वातावरण कसं खेळकर आहे, माझी तिथे प्रगती कशी होईल, पैसा कसा मिळेल हे सगळं त्यांनी मला सांगायला सुरुवात केली. काही तासांपूर्वीच न्यूयॉर्कला पोहोचून मॅनहॅटनमधल्या एका उंची हॉटेलमध्ये सामान ठेवून टॅक्सी पकडून मी आलेलो असल्यामुळे माझा जेटलॅग गेलेला नव्हता आणि मला तर चक्क झोप येत होती. पण तरी मी कसंबसं जागं राहून सगळं ऐकून घेतलं. माझ्याही अनुभवांविषयी त्यांनी सांगितले आणि नंतर आपण करू असं म्हणून मी बाहेर पडलो. मी हॉटेलवर परत आलो. माझं दुसऱ्या दिवशी परतीचं विमान होतं. खरं म्हणजे मला प्रचंड झोप येत होती. पण गेल्या आठवड्यातल्या घटना एवढ्या प्रचंड भयानक वेगानं घडल्या होत्या की मला कितीही झोप येत असली तरी वर्ल्ड ट्रेड सेंटर जिथे होतं त्या जागी गेल्याशिवाय चैन पडणंच शक्य नव्हतं. मी लगेच बाहेर पडलो आणि चालतच निघालो. मॅनहॅटनमधले एरवी प्रचंड मोठे दिसणारे, दिमागदार आणि न्यूयॉर्कच्या आत्मविश्वासाचं प्रतीक असणारे इमारतींचे ते सुळके त्या दिवशी मात्र खूपच दुःखी आणि मलूल वाटत होते. रस्त्यावर तुरळकच गर्दी होती. मॅनहॅटनमध्ये नेहमी दुतर्फा चालत असलेली शेकडो हजारो माणसं, सतत जाणाऱ्या हजारो गाड्या आणि चित्रविचित्र वस्तू आणि खाद्यपदार्थ विकणारी सतत गजबजलेली असंख्य दुकानं त्या दिवशी मात्र खूपच शांत आणि गंभीर वाटत होती. मी मॅडिसन स्क्वेअरपासून जवळच्याच सबवे स्टेशनवरून एक ट्रेन पकडली. भारतातल्या लोकल ट्रेन्स, लंडनच्या ट्यूब्स किंवा पॅरिसच्या मेट्रोसारखी न्यूयॉर्कमध्ये सबवे ट्रेन्सची पद्धत आहे. त्यातलीच फुलटन स्ट्रीटला जाणारी एक ट्रेन मी पकडली. ट्रेनमध्येही गर्दी तुरळकच होती. एरवी न्यूयॉर्कच्या ट्रेनमधला प्रवास म्हणजे एक गंमतच असते. न्यू जर्सीला माझं जेव्हा ऑफिस होतं तेव्हा NJ ट्रान्झिटनं मी प्रवास करत असे आणि संध्याकाळी काही भारतीय मित्रांना भेटायचं असेल तर मॅनहॅटनहून ट्रेन पकडून क्वीन्सला जात असे. हा ट्रेनचा प्रवास म्हणजे आपल्या लोकलसारखाच असायचा. अगदी चेंगराचेंगरी नसली तरी बऱ्यापैकी गर्दी असायची. आपल्या फर्स्ट क्लासमध्ये असते त्यापेक्षा किंचित कमी. आपल्याकडे घामाचे वास येतात तसे तिथे परफ्यूमचे येतात, एवढाच फरक. पण अशा काही गोष्टी सोडल्या तर प्रवासात बरंच साम्य होतं. बऱ्याच वेळेला उभं राहून प्रवास करावा लागे. फक्त फरक हाच की न्यूयॉर्कच्या ट्रेनमध्ये उभं राहायला जागा मिळत असे त्या दिवशी मात्र गाडी जवळपास रिकामीच होती. मुद्दामहून मी शेजारी बसलेल्या माणसाबरोबर 9-11चा विषय काढला. त्यानेही तो त्या दिवशी कुठे होता वगैरेच्या सर्व आठवणी सांगितल्या. आपल्याकडे जशा कम्प्युटर ट्रेनिंग कोर्सेस किंवा इतर काही कंपन्या यांच्या जाहिराती लोकल ट्रेनमध्ये लावलेल्या असतात तशाच जाहिराती तिकडल्याही ट्रेनमध्ये असायच्या. मधूनच त्या जाहिरातीतलं काहीतरी वाच, मधूनच ट्रेनमध्ये होणारी अनाऊन्समेंट ऐक किंवा शेजारच्याशी 2-4 वाक्य बोल असं करून मी वेळ काढला. हवेत अजूनही भीती आणि दहशत होतीच. तेवढ्यात फुलटन स्ट्रीट आल्याची घोषणा झाली. मी गाडीतून बाहेर पडलो आणि तिथून एस्कलेटर वापरून वरती म्हणजे स्टेशन बाहेर आलो. पूर्वी मी याच मार्गाने अनेकदा गेलो होतो. फुलटन स्ट्रीटमध्ये बाहेर येऊन वरती तुम्ही स्टेशन बाहेर आलात की पहिलं दृश्य तुम्हाला त्या 2 वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या सुळक्यांचंच दिसायचं. आज मात्र ते चित्र आपल्याला दिसणार नाही या कल्पनेनंच धस्स झालं होतं. पण तरी धीर करून हळूहळू वर येत मी बाहेर आलो. ते 2 सुळके दिसत नव्हतेच, पण तिथे लोकांची भली मोठी रांग लागलेली दिसत होती. नंतर मी आश्चर्याने चौकशी केली तेव्हा एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट द्यावी तसं हजारो माणसं वर्ल्ड ट्रेड सेंटरची भूमी म्हणजे ग्राउंड झिरो बघण्याकरता तासनतास उभे होते. अमेरिकेमध्ये कशाचाही उत्सव होऊ शकतो आणि कशाचाही बिझनेस होऊ शकतो हे मला माहीत होतं. वर्ल्ड ट्रेड सेंटरची भूमी ही आता एक पर्यटकाचं आकर्षक झालं होतं. दूरदूरहून माणसं ती जागा बघायला येत होती. तेवढ्यात नवीन टुरिस्ट गाईड्स तयार झाले होते.
पूर्वीच्या काही गाईड्सना आता आपली वाक्य वर्तमान काळात भूतकाळात वापरावी लागत होती. पूर्वी हा बघा ट्विन टॉवर असं गाईड्स सांगत असत, पण आता त्याच ठिकाणी इथे ट्विन टॉवर होते असं त्यांना म्हणावं लागत होतं. ही फक्त 2 इमारती पडल्याची घटना नव्हती आणि त्या कुठल्याही फालतू इमारती नव्हत्या. एका अर्थानं त्या अमेरिकेच्या सुबत्तेचं आणि सामर्थ्याचं प्रतीकच होत्या आणि त्या अशा तऱ्हेनं उडवल्या जाऊ शकणं यामुळे कुठेतरी अमेरिकन सत्तेला आणि आत्मविश्वासालाच तडा गेला होता. मी बघितलं तर ग्राउंड झिरोच्या इथे सगळीकडे अजून धुरळ धूळ होती. मी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या समोरच असलेल्या एका जीन्स विकणाऱ्या दुकानात गेलो. तिथे ठेवलेल्या जीन्सवर धूळ पडलेली होती. या स्वच्छ का नाहीत असं मी विचारताच तो दुकानावर पळतच माझ्याकडे आला आणि मला त्या जीन्सवरची धूळ आणि माती तो दूरच करू देईना. ही वर्ल्ड ट्रेड सेंटरची माती आहे. या जीन्सची किंमतही पलीकडे ठेवलेल्या स्वच्छ जीन्सच्या दुप्पट आहे. तो ओरडला. मी सरदच झालो. आपल्याकडे जसं गंध, शेंदूर किंवा तत्सम गोष्टी काही जण पवित्र मानतात, तसं वर्ल्ड ट्रेड सेंटरची माती आणि धूळही पवित्र मानली जात होती. गंमत म्हणजे त्या जीन्स लोक दुप्पट किमतीला विकतही घेत होते. तो एक कलेक्टर्स आयटम म्हणून अजूनही कित्येक घरात असेल. आपल्याकडे आपल्या घरामागची माती जीन्सला लावून त्या जीन्स लोकांनी दुप्पट किमतीला विकल्या असत्या असंही मला वाटून गेलं. पण अमेरिकेतही वेगळ्या तऱ्हेने खुळेपणा चालूच होता. समोरच्याच पिझ्झा हटमध्ये मी एक पिझ्झा मागवला. त्या दुकानात तेव्हा आणि कदाचित त्या दिवशी मी एकटाच गिऱ्हाईक असेन, पण ती ऑर्डर घेणाऱ्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. त्याची ऑर्डर घेण्याची पद्धत, पिझ्झा आणून द्यायची पद्धत तशीच होती. हॉटेलमधूनच त्या जमीनदोस्त झालेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अवशेष दिसत होते. माझ्या मनात चर्र झालं. पुन्हा माझं मन 8-10 वर्ष मागे गेलं. दररोज काम करणारे 50,000 तर फक्त भेट देणारे आणखीन 2 लाख लोक या वर्ल्ड ट्रेड सेंटरला येत. म्हणजे एकूण 2.5 लाख. एवढं असूनही या दहशतवादी हल्ल्यात फक्त 2,752 माणसं मरण पावली. हे एक सुदैवच म्हणावं लागेल. जर वेगळी वेळ असती तर हाच आकडा 10-20 पटीनं वाढला असता. एवढी गर्दी असूनही 110व्या मजल्यावर जायला फक्त जेमतेम 1 मिनिट लागायचा आणि आत लिफ्टमध्ये हालचाली जाणवायची नाही. याच वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये अनेक वेळा येणं जाणं झालं होतं. वाटाघाटी झाल्या होत्या. कॉन्ट्रॅक्ट जिंकली होती. कित्येकदा हारही मानावी लागली होती. इथेच 50व्या आणि इतर काही मजल्यावर मी कित्येक कोटी रुपयांच्या कॉन्ट्रॅक्टसाठी वाटाघाटी केल्या होत्या. सूटबूट घालून अमेरिकन कंपनीच्या 60 वरिष्ठ मॅनेजर्ससमोर प्रेझेंटेशन्स दिली होती आणि त्यांचे अनेक प्रश्न झेलले होते. वर्ल्ड ट्रेड सेंटर ही त्यावेळची जगातली सगळ्यात उंच इमारत होती. 107व्या मजल्यावर एक फूड कोर्ट आणि आणखी एक ऑब्झर्वेशन डेस्क होतं. 106व्या आणि 107व्या मजल्यांवर विंडोज ऑफ दी वर्ल्ड नावाचं एक ग्रेट रेस्टॉरंट होतं. हे हॉटेल निर्माण करायलाच मुळी 60-70 कोटी रुपये लागले होते, पण ते तुफान चालायचं. एका वर्षी तर त्याची विक्री $3.7 कोटी किंवा 160 कोटी रुपये होती. या रेस्टॉरंटमध्ये मी अनेकदा जायचो. मी त्यावेळी ड्रिंक घेत नसे, पण सेलर इन दी स्काय या खरोखरच आकाशातल्या बारमध्ये बसून मी मित्रांना किंवा कस्टमरला कंपनी द्यायचो. एका अर्थाने या ट्विन टॉवर्सनं मला खूप काही शिकवलं होतं आणि आज तेच जमीनदोस्त झाले होते. खरं तर एखाद्या इमारतीत काय असतं? शेवटी हे सगळं दगड, विटा, सिमेंट, स्लॅब्स यांनीच बनलेलं असतं. पण प्रत्येक इमारतीला काहीतरी सांगायचं असतं. तसं वर्ल्ड ट्रेडचं होतं. ते एक न्यूयॉर्क शहराचं स्टेटमेंट होतं, पण आज तेच नष्ट झालं होतं. शेवटी या सगळ्या आठवणी मनात घेऊनच मी बराच वेळ त्या इमारतीच्या अवशेषांजवळ घुटमळत होतो. एका अर्थानं त्या जीन्सवरच्या धुळीचं महत्त्व मलाही पटत होतं. माझा पाय तिथून निघतच नव्हता. शेवटी मी दिशाहीन होऊन अनेक रस्ते भटकत राहिलो. दुसऱ्या दिवशी मी भारतात परतलो. तोपर्यंत एकूणच जग, त्यातलं राजकारण, पैशांचा स्वार्थ, त्यातली युद्ध, गुन्हेगारी, दहशतवाद याविषयी मनात काहूर उठलं होतं.